नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं बॅक टू बॅक तिसऱ्या दिवशी डिक्लायनिंग कंटिन्यू ठेवली, फर्दर डिक्लाइन करत गेलं. रिझन ग्लोबल मार्केट्स होते. US मार्केट्स काल चांगलं पॉझिटिव्ह 300 पॉईंटवरून -200 पॉईंटमध्ये जाऊन बंद झालेलं आणि इराण आणि इस्रायलचं टेन्शन एस्केलेट झाल्यामुळं एशियन मार्केटसुद्धा बऱ्यापैकी 1 ते 1.5% मायनसमध्ये राहिले आणि त्याचा प्रभाव आपल्या मार्केटवर बघायला मिळाला आणि आपल्या मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगनं केली. 22,100च्या आसपास सुरुवात केली आणि त्यानंतरनं मार्केट जे आहे ते मोस्ट ऑफ द टाईम बिलो 22,200, 22,100 आणि 22,200 या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये मोस्ट ऑफ द टाईम ट्रेड करत राहिलं. पण ओव्हरऑल मार्केटवर आज सेलिंग प्रेशर आणि दबाव बघायला मिळाला. क्लोजिंगला थोडंसं रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न केला, एक शॉर्ट कवरिंग, कारण उद्या सुट्टी असल्यामुळं मला वाटतं बघायला मिळाली मार्केटला थोडंसं लोअर लेवलवरून रिकव्हरी किंवा शॉर्ट कवरिंग आपल्याला म्हणता येईल. मायनर राईज येऊन 22,150च्या आसपास निफ्टी जो आहे तो बंद झाला. बँक निफ्टी जवळपास 300 पॉईंट मायनसमध्ये, सेन्सेक्स 500 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाला. ओव्हरऑल मार्केटवर दबाव कंटिन्यू राहिला. FIDIच्या डेटामध्ये FISने कालही विक्री केलेली 3,200 करोडची, आजही FISने विक्री केली 4,400 करोडची. DISने बाय केलं 2,000 करोडचं, ऑलमोस्ट 2,040 करोडचं DISने बाय केलं. काल DISने जवळपास 4,700 करोडचं बाय केलं. तर मग ओव्हरऑल लोअर लेवलला DISकडून बाईंग होतं आहे. पण जे मार्केटमध्ये आहे ते FIच्या सेलिंगमुळं निफ्टीच्या हेवीवेट्समध्ये सेलिंग येते आणि निफ्टीमध्ये डिक्लायनिंग बघायला मिळतं. पण मला वाटतं मार्केटमध्ये विकनेस अजूनही कंटिन्यू राहील शकतो, पण लोअर लेवलला डिक्लायनिंग अपेक्षित आहे. कारण फर्दर मला वाटतं FIs विकत राहिले तर थोडं सेलिंग वाढेल. उद्या सुट्टी आहे रामनवमी निमित्त, त्यामुळं गुरुवारी मार्केट ओपन होईल. गुरुवारी ट्रेड करण्यासाठी निफ्टीच्या लेवल्स जे आहेत 22,000, 22,050 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे लोअर लेवलला, जिथे एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी बनते, एक शॉर्ट कवरिंग बाउन्स येऊ शकतो. गॅप अप ओपनिंग झालं हायर लेवलला तर 22,200, 250 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, जिथं थोडंसं मायनर प्रॉफिट बुकिंग परत पुन्हा येऊ शकतं जर गॅप अप ओपनिंग असेल तर. निफ्टीसाठी 22,250 रेजिस्टन्स लेवल, 22,200, 250 रेजिस्टन्स लेवल. लोअर लेवलला 22,000, 22,050 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, जिथे एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते गुरुवारच्या सेशनला. बँक निफ्टी सिमिलर 47,300 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 47,300च्या खाली मेंटेन राहिला तर फर्दर डिक्लाइन 47,000पर्यंत येऊ शकते. अदरवाईज 47,500च्या वर मेंटेन राहिला तर 47,700 ते 48,000 या रेंजपर्यंत बँक निफ्टी रिकव्हरी दाखवू शकतो. बँक निफ्टी 47,500च्या अबाव 47,700 आणि लोअर लेवलला 47,300 फर्स्ट सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट 47,000पर्यंत बँक निफ्टी डिक्लाइन करू शकते. त्या अकॉर्डिंग तुम्ही बँक निफ्टीमध्ये या लेवल्सनुसार ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 14 शेअर्स वाढले, त्याबद्दल 800 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये फक्त 15 शेअर्स वाढले, त्याबद्दल 34 शेअर्स पडले. त्यामुळे ओव्हरऑल आज NSEमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये बऱ्यापैकी बाईंग झालं आहे. निफ्टीमध्ये मात्र पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, जवळपास 34 शेअर्समध्ये पडलेलं झालं आहे. सेक्टर इंडिसाइजेसमध्ये फार्मा, FMCG आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये बाईंग बघायला मिळालं, तर IT क्षेत्रामध्ये भरपूर दबाव बघायला मिळाला. 2.5-3% मायनस, जवळपास आसपास मायनसमध्ये IT गेले आणि त्यानंतर बँक सेक्टर, या 2 सेक्टर बऱ्यापैकी दबाव बघायला मिळाला. ग्लोबल मार्केटचा आढावा तसा आजचा मॅटर करणार नाही. उद्याची US आणि युरोपियन मार्केट्स ॲक्च्युअल मोमेंटम कारणीभूत ठरतील. पण युरोपियन मार्केट्स आत्ता 1% मायनस आहे. आपलं मार्केट सुरू होताना ते मायनस होते. डाव फ्युचर्स 240 पॉईंट पॉझिटिव्ह गेले. त्यामुळे ओव्हरऑल थोडं मिक्स शो आहे. बघणं गरजेचं आहे की उद्या बुधवारी US मार्केट्स कशा पद्धतीनं बंद होतील, त्यानुसार आपलं गुरुवारी ओपनिंग अपेक्षित आहे. पण थोडं अजून हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, पण लोअर लेवलला बाईंग येऊ शकतं. तर बघा मार्केट्स कशा पद्धतीनं गुरुवारी व्यू होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.